नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे 1969 मधील बँकांचे पहिले राष्ट्रीयकरण. आयोगाच्या परीक्षेत यावर हमखास प्रश्न विचारला जातो. बँकांचे राष्ट्रीयकरण का झाले? कोणत्या 14 बँका होत्या? आणि त्यांची आजची स्थिती काय आहे? हे आपण ट्रिक्ससह पाहणार आहोत. सर्वात आधी याची पार्श्वभूमी समजून घेऊया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील बँकांवर टाटा, बिर्ला यांसारख्या मोठ्या उद्योगपतींचा ताबा होता. सामान्य शेतकऱ्याला आणि ग्रामीण भागाला या बँका कर्ज देत नसत. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक धाडसी निर्णय घेतला. तारीख होती 19 जुलै 1969. यावेळी देशात चौथी पंचवार्षिक योजना सुरू होती. सरकारने असा निकष लावला की ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत त्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले जाईल, म्हणजेच त्या खाजगी बँका सरकारी केल्या जातील. या निकषानुसार देशातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या 14 बँका कोणत्या होत्या? तर त्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक होती. त्यासोबतच बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युको बँक, कॅनरा बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचा समावेश होता. उर्वरित बँकांमध्ये देना बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि महाराष्ट्राची स्वतःची बँक ऑफ महाराष्ट्र या बँका होत्या. आता यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सद्यस्थिती. 2019-20 मध्ये भारत सरकारने या बँकांचे महाविलिनीकरण म्हणजेच मर्जर केले. त्यामुळे आता यातील अनेक बँकांचे अस्तित्व संपले आहे. देना बँक आणि विजया बँक आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाले आहेत. सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत गेली आहे. अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन झाली आहे, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक आता पंजाब नॅशनल बँकेचा भाग बनले आहेत. या विलिनीकरणामुळे एकेकाळी 27 असलेल्या सरकारी बँकांची संख्या आता भारतात फक्त 12 उरली आहे. आता कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजच्या ट्रिक्स. पहिली आकडेवारीची ट्रिक. वर्ष आहे 1969. यातील 19 हा आकडा घ्या, म्हणजेच तारीख झाली 19 जुलै आणि 14 बँकांना 50 कोटींची लॉटरी लागली, म्हणजे 14 बँका आणि 50 कोटींची अट. दुसरी ट्रिक आहे विलिनीकरणाची. हे कसं लक्षात ठेवायचं? देना विजयाने बडोदा गाठला, म्हणजे देना आणि विजया बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या. अलाहाबादचे इंडियन झाले, म्हणजे अलाहाबाद बँक इंडियन बँकेत गेली. आणि सिंडिकॅन म्हणजे सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत गेली. मित्रांनो, आपल्या प्रीमियम मेंबरशिपसोबत असेच जोडले रहा, कारण येणाऱ्या काळात संपूर्ण सिलेबसचे व्हिडिओ, PDF नोट्स आणि भन्नाट ट्रिक्स फक्त तुमच्यासाठी येत आहेत. तुमचा एकही मार्क जाणार नाही ही माझी गॅरंटी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.